नागपूर अमरावती रोडवरती बाजारगाव इथे एका कंपनीला सकाळी 9 वाजताच्या सुमारास तिथे स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। सोलार एक्सप्लोजिव्ह बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। तसंच या स्फोटामध्ये अनेक मजूरही गंभीररीत्या जखमी झाले। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, सध्याची परिस्थिती काय आहे आगीची आणि जे जखमी झालेत त्यांची प्रकृती कशी आहे? या घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी पण त्याची पुष्टी केलेली आहे। मात्र स्फोट जो आहे तो खूप जास्त क्षमतेचा होता। आज सकाळी 9 ते 9:30 दरम्यान सोलार एक्सप्लोजिव्ह ही जी बाजारगावला स्फोटक निर्माण करणारी कंपनी आहे त्याच्या आतमध्ये एका इमारतीमध्ये हा स्फोट झालेला आहे। आतापर्यंत जी प्राथमिक माहिती आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी तयार झालेल्या स्फोटकांना पॅकेजिंग करण्याचं काम सुरू होता। मात्र कंपनीकडून अद्याप त्याची पुष्टी झालेली नाहीये आणि जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा त्या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते कार्यरत होते। त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती आणि या घटनेमध्ये पोलिसांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। मात्र कंपनीच्या परिसरामध्ये आतमध्ये जे लोक कार्यरत आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळत आहे स्फोट खूप जास्त तीव्र क्षमतेचा होता आणि त्याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सध्या अमरावती रोड बाजार या परिसरामध्ये कंपनीचा मुख्य दार आहे त्याच्यासमोर मोठ्या संख्येने लोक गोळा झालेले आहेत। आतमध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांचे हे नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत आणि त्यांना फार चिंता आहे। मात्र आतून फारशी माहिती जी आहे ती बाहेर येत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।